बातमी आहे पावसाची सांगलीतने। इथं शहराला झोडपलंय पावसानं आणि याच पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचलं होतं। अनेक मार्गांवर खड्डे पडले होते, मोठा गदारोळ झाला होता, मनस्ताप त्यांना सहन करावा लागला। शहरातलं काँग्रेस भवन, स्टेशन रोड, शामराव नगर परिसरात पावसामुळे पाणी साचलं होतं। तर साताऱ्यातल्या घाटपश परिसरामध्ये पाऊस जोरदार हजेरी लावतोय पाहायला मिळतं। नवसा इथं 24 तासात तब्बल 394 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सततच्या पावसामुळे आता पाटण तालुक्यामध्ये सर्व प्रमुख धरणं जी आहेत त्यांच्या पाणी पातळीमध्ये वेगानं वाढ होतीये। कोयनेतनं बुधवारी सकाळी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। तारळी धरणातनं आज दुपारनंतर पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। तर वांग मराठवाडी आणि उत्तर मांड ही दोन्ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। वांग मराठवाडी धरणाचे तब्बल 28 वर्षांनंतरचे काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि असं असतानाच धरण भरून वाहू लागलेलं आहे। सिंधुदुर्गात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे जनजीवनाला चांगलंच झोडपून काढल्याचं पाहायला मिळतंय। अनेक भागात जोरदार सरी येत आहेत, पाण्याचा प्रवाह धबाधब कोसळतोय आणि काही ठिकाणी सखल भागात पाणी सुद्धा साचलेलं आहे। या पावसामुळे भात उत्पादकांना दिलासा मिळालाय। भात शेतीसह खरीप पिकांना नवसंजीवनी लाभली आहे अशी आशाही निर्माण झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग आज दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8ही तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। सावंतवाडीमध्ये आज मुसळधार जो आहे पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। सगळी दृश्य आहेत सावंतवाडीमध्ये मुसळधार पाऊस जो आहे सकाळपासून बरसताना पाहायला मिळतोय। धुवाधार पावसाने सावंतवाडीला जे आहे झोडपून काढलेलं आहे। निश्चितच एक आनंदाचं शेतकऱ्यामध्ये वातावरण आहे। मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्यातील बहुतांशी भागामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे। काल पावसाने दमदार सुरुवात केलेली होती, यानंतर आजही पाऊस पडतोय। गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकरी राजा हा चिंतित होता, पण शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण बसल्याचं पाहायला मिळतंय। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूननं सुरुवातीला दडी मारली होती, त्यामुळे खरीपाच्या पेरण्या उशिरा झाल्या। मात्र 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर पेरलेलं बियाणं आता चांगलं उगवू लागलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास 6.5 लाख हेक्टर खरीप पेरणीचं उद्दिष्ट होतं। आतापर्यंत 80% जास्त क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। सध्या पावसासाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। 15 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्याने आता खरीपासाठीच्या जी शेती आहे ती तयार झालेल्या होत्या आणि आता अनेक ठिकाणी जे पेरणी आहे त्या झालेल्या बघायला मिळतंय। मी आता अशाच एका शेतामध्ये आहे जिथे 15 दिवसापूर्वी हे सोयाबीन पेरलेलं होतं आणि ते आता चांगलं बहरलंय आणि शेतकऱ्यांच्या आशा आता कुठेतरी पल्लवित झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। आता देखील पावसाचं वातावरण सर्वत्र झाल्याचं चित्र आहे, त्यामुळं ही जी आता पिकं सगळीकडे पेरली गेलेली आहे, ज्यामध्ये सोयाबीन असेल, मका असेल, ज्वारी, बाजरी, कापूस अशा अनेक पिकांची जी पेरणी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। साधारणतः 6.5 लाख हेक्टरवरती खरं तर खरीपाची पेरणी होत असते। जवळपास आता 80 ते 90% शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि खरीपासाठीचं जे पोषक वातावरण आहे ते देखील तयार झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। आताही आपण जर बघितलं तर ढग जे आहेत ते दाटून आलेले आहेत आणि पाऊस जो आहे तो कधीही पडण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जे सगळे तालुके आहेत यामध्ये सगळीकडे असंच वातावरण आहे। खरीपासाठीचं जी चांगली जी परिस्थिती आहे ती असल्यानं शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधानाचं वातावरण बघायला मिळतंय आणि सर्वत्र खरीपाच्या पेरण्या झाल्याचं दिसतंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर। आता बातमी वर्धेतनं आहे। इथं अंतिम टप्प्यामध्ये पेरणी आलेली आहे। जिल्ह्यामध्ये सुमारे 98% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या। उशिरा आलेल्या पेरण्यांमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची सध्या भीती व्यक्त होतीये। सध्या कापसाची लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे, तर सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याचं पाहायला मिळतंय। विदर्भात आधीच 1 महिना पाऊस जो आहे तो उशिरा आला आणि त्यातही पेरण्या खोळंबल्या होत्या, त्यामुळे लागवडीवर परिणाम होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता। मात्र 98% पेरण्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेल्या आहे आणि यामध्ये वर्धा जिल्हा जो आहे कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जाते आणि यावर्षी सुद्धा या वर्धा जिल्ह्यामध्ये कपाशीच्या लागवडीमध्ये वाढ झालेली आहे।
कपाशीची 2,22,000 हेक्टरवर ही लागवड झाली आहे. तर तूर 57,000 हेक्टरवर लागवड झालेली आहे आणि सोयाबीन जे आहेत 1,17,000 हेक्टरमध्ये याचं लागवड झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये 4,00,000 हेक्टरची लागवडीचं क्षेत्र ठेवण्यात आलेलं होतं. मात्र यावर्षी कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. मागील वर्षी सोयाबीनला मिळालेला भाव आणि यावर्षी सुद्धा मिळालेला भाव याचा जर तफावत जर काढली तर शेतकऱ्यांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाठ फिरवल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यामुळे यावर्षी कपाशीच्या पिकामध्ये लागवडीत मोठी वाढ झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. नरेंद्र वते, न्यूज 18 मराठी, वर्धा. पुणे महानगरपालिकेकडनं चक्क पावसामध्ये आता भिंती रंगवण्याचं काम सुरू झालंय. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये भर पावसात भिंती रंगवल्यानं आता नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. आदिनाथ सोसायटीच्या मागच्या परिसरात टेंडरद्वारे हे काम सुरू आहे अशी माहिती मिळते. मुसळधार पावसामुळे भिंतीला लागलेला रंग वाहून जातोय आणि असं असतानाही काम सुरूच आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या 97,194 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या सगळ्या शेतकऱ्यांनी आता आधार पडताळणी आणि त्याचबरोबर आगरी स्टेक नोंदणी प्रक्रिया सुरू केली गेली आहे. पडताळणीनं कर्जमाफीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आतापर्यंत केवळ 12,500 शेतकऱ्यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पडताळणी पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनानं दिलं आहे. पोर्टलवर जाऊन त्यांनी आपले आधार ऑथेंटिकेशन कंपल्सरी करून घ्यावे. त्याशिवाय आपल्याला कर्जमाफीची योजना माफी मिळणार नाही. त्यासाठी त्यांनी स्वतः जाऊन ऑथेंटिकेशन करून घ्यावे. आता अहिल्यानगरातला प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेल्या नगर मनमाड महामार्गावर मोठे खड्डे दिसत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून नव्यानं हा महामार्ग तयार होत होता आणि उद्घाटनापूर्वीच खड्डे पडल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे रस्त्यावर अजून पांढरे पट्टेही मारले नाहीत. तोच रस्ता खड्डेमय झालाय. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महामार्गावरनं आढावा घेतलाय हरेश निमोटे यांनी. गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था झालेली होती. ती यावेळी तरी आता दूर होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र त्यावरती कुठेतरी विरजण पडल्याचं बघायला मिळतंय. काही महिन्यांपूर्वी खरं तर या महामार्गाचं जे काम आहे ते सुरू झालं. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा या मार्गाला मिळाला आणि जवळपास शिर्डी जवळून ते नगरपर्यंत हा 80 किलोमीटरचा मार्ग जो आहे याचं नूतनीकरण जे आहे त्याचं काम सुरू आहे. जवळपास 600 ते 700 कोटी रुपये खर्च या रस्त्यासाठी केला जातोय. मात्र आपण या रस्त्याची जर अवस्था आपण आता बघितली तर 1च महिना झालेला असेल, अजून या रस्त्यावरती पांढरे पट्टे देखील मारलेले नाही आणि तशा परिस्थितीमध्ये आता या रस्त्याने परत लगेच हा रस्ता फुटलेला दिसतोय. म्हणजे एक थोडासा पाऊस झालाय, लगेच या रस्त्याची अवस्था जी आहे ती परत पूर्वीसारखी झालेली बघायला मिळते. 20-25 वर्ष झाले या रस्त्याची जी दुरावस्था आहे ती झालेली होती. अनेकदा ठेका जो आहे तो दिला जातो, रस्त्याचं काम सुरू होतं, ठेकेदार पळून जातात, नेमकं काम पूर्ण का होत नाही असा प्रश्न इथल्या सगळ्या नागरिकांना पडलेला आहे. महत्वाचा हा मार्ग आहे, त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख महामार्ग असल्यानं मोठी रहदारी या मार्गावरनं होत असते. त्यामुळं अखेर या रस्त्याची साडेसाती कधी दूर होणार हाच खरा प्रश्न आहे. हरीश निमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर. बातमी नांदेडमधनं आहे. इथं नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. एकूण 23 संचालकांपैकी 11 जागा बिनविरोध तर 12 जागेसाठी आज मतमोजणी झालेली आहे. 12 पैकी 10 जागांवर शेतकरी विकास पॅनलनं विजय मिळवलाय. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलनं निवडणूक लढवली. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर संचालक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड इथं लोटे MIDC मधल्या एका कंपनीमध्ये स्थानिक मराठी कर्मचाऱ्यांना अचानक कामावरनं कमी केल्याचा आरोप केलाय भाजपचे वैभव खेडेकर आणि ते आक्रमकही झालेले आहेत. त्यांनी कंपनीत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. वरिष्ठांनाही फोनवरनं प्रश्न केले. स्थानिक मराठी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
रत्नागिरीमध्ये दापोली खेड महामार्गावर महाळुंगे इथं दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अजून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर उपचार सुरू आहेत। दोघी सुद्धा दापोलीतनं घरी जात होत्या आणि त्यावेळी हा अपघात झाला। शेगाव ते पंढरपूर दिंडी महामार्गाला मोठमोठ्या भेगा पडल्या आणि त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागच्या काही वर्षांपूर्वी 450 किलोमीटर असलेल्या या दिंडी महामार्गाचं काम पूर्ण झालं, मात्र निकृष्ट दर्जाचं काम झालं, त्यामुळे इथून तिथून महामार्गाला तडे गेलेच आहेत। शिवाय मोठ्या भेगा पडल्यात, त्यामुळे या भेगांमध्ये दुचाकीचं टायर अडकून अपघात होत आहेत। या महामार्गाकडे संबंधित विभाग, कंत्राटदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केलंय, त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शेगाव ते पंढरपूर या दिंडी महामार्गाला मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ झाली आहे। मी सध्या जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या महामार्गावरती उभा आहे आणि आपण जर बघितलं तर जवळपास 450 किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि या महामार्गाला अशा पद्धतीनं मोठमोठ्या भेगा जे आहेत ते या ठिकाणी पडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। इथंच या ठिकाणी भेगा दिसत नाहीये, तर जवळपास इथून तिथून जवळपास पूर्ण महामार्गावरती अशा पद्धतीच्या मोठमोठ्या भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत। या भेगामध्ये जर दुचाकीचं टायर जर गेलं तर ते टायर अडकून अपघात होण्याची शक्यता दाट दिसून येताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मात्र या महामार्गाची दुरुस्ती होताना आपल्याला बघायला मिळत नाहीत। काही स्थानिक नागरिक आपल्या बरोबर आहेत। दादा, मला सांगा की 450 किलोमीटरचा हा महामार्ग आहे, तुमच्या गावाजवळून गेलेला आहे, काय सांगाल किती वर्षापासून हा रस्ता खराब आहे असा? सर, तर हा तर रस्ता तुम्हाला सांगतो, शेगाव ते पंढरपूर हा दिंडी महामार्ग 450 किलोमीटरचा महामार्ग आहे। महामार्ग होत असताना आम्हाला खूप आनंद झाला की शेगाव पंढरपूर हे महामार्ग आहे, दिंडीसाठी महामार्ग आहे। तो तुम्हाला सांगतो, ज्यापासून समजा रस्ता झालाय तो सुरू 1 वर्षापासून, तर 1 वर्षापासून सातत्यानं निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे। सातत्यानं हे भेगा पडलेल्या आहेत, त्याच्यात मोटरसायकलचे टायरावर कोणी मोटरसायकलून पडतंय, कोणी स्कूटीहून पडतंय, कोणाचा हात गेलेला आहे, कोणाचा पाय गेलेला आहे आणि खूप अडचणीत। आणि मुळात 450 किलोमीटर हा निकृष्ट दर्जाचाच काम झालेलं आहे। हे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींचं असतं, मात्र या भेगा पडलेल्या आणि या निकृष्ट दर्जाच्या महामार्गाकडे संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, जालना।